Dear students, today we will discuss on the syllabus what is completed. So here I am having this syllabus in my hand. You should also have the syllabus in your hand. When you are doing the study of any paper, first you have to see the syllabus of that paper. Syllabus is very important during the study. What you have to study as per the university curriculum. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या पिरियड मध्ये मी तुम्हाला जनरल इन्स्ट्रक्शन सांगणार आहे. That is the discipline of students. Each and every student should have that discipline. Follow that discipline. So first, when you are studying any paper of any subject, you should know or you should have the syllabus of that paper. Here, BSc first year, semester second. Now you are in the semester second. Semester first is completed. Now second semester. So in the second semester, paper fourth, developmental biology of vertebrates. Remember. Now you are studying in BSc first year, but semester second. And in semester second, myself here, the paper fourth, this is the paper number and this is the paper name or name of the paper, developmental biology of vertebrates. अनेक विद्यार्थी जेव्हा परीक्षा देण्यासाठी एक्झामिनेशन हॉल मध्ये जातात, एक्झामिनेशन हॉल मध्ये गेल्यानंतर त्यांच्या हातामध्ये उत्तरपत्रिका देण्यात येते. त्या उत्तरपत्रिकेवरती तुमचं सीट नंबर लिहावं लागते, हॉल तिकीट नंबर जे विद्यापीठाने तुम्हाला दिलेला आहे, हॉल तिकीट नंबर इन नंबर्स अँड इन वर्ड्स, अक्षरामध्ये आणि अंकामध्ये. प्रिय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनो, जरा लक्षपूर्वक ऐका की जेव्हा तुमच्या हातामध्ये उत्तरपत्रिका देण्यात येते तेव्हा त्याच्यावरती जे कॉलम असतात, सीट नंबर, पेपर नंबर, नेम ऑफ द पेपर, एग्जामिनेशन डेट, सेंटर नंबर, नेम ऑफ द सेंटर, हे सर्व कॉलम तुम्हाला प्रश्नपत्रिका मिळेपर्यंत हे सर्व तुम्ही फिलअप करायचं असतं. सिग्नेचर ऑफ द कॅन्डिडेट, देन सिग्नेचर ऑफ द इन्व्हिजिलेटर, हे सर्व तुम्ही लक्षपूर्वक बघून घ्यायचं. माझं ऑब्झर्वेशन मी सांगतो की अनेक विद्यार्थ्यांना एक्झामिनेशन हॉल मध्ये गेल्यानंतर पेपर नंबर किती आहे हा पेपर नंबर माहित नसते, त्याला सोडून ते कॉलम. नेम ऑफ द पेपर, पेपरचं नाव काय आहे ते माहित नाही, पेपरचे नंबर माहित नसेल, पेपरचे नाव माहित नसेल तर पेपरच्या आतमध्ये काय आहे ते कसं माहित असेल. सो बी सिन्सियर, फॉलो द डिसिप्लिन. Remember here, as you are a student, so you have to sincere, you have to do the hard work. Don't cry. Corona, nowadays Corona is a major reason for crying and not studying, not doing the sincere works. So dear students, you are in the home, you are having the more time. You can prepare your own self notes also. So, and I have told you, if any problem in your study, you can ask on mobile number. You, all of you know my contact number. If there is any difficulty, any problem in the study, you can do me anytime call. Till today, nobody asked the difficulties on the mobile, on the phone. कोणीही विद्यार्थ्यांना फोन केलं नाही का सर मला असं असं अडचण आलेली अभ्यासामध्ये
मला हे समजत नाही, कोणीही विद्यार्थ्यांनी, एकाही विद्यार्थ्याने असं फोन करून विचारलं नाही. इट मीन्स देर इज अ नो प्रॉब्लेम्स इन युअर स्टडी. वन थिंग. अँड अनदर थिंग, यू हॅव नॉट स्टार्टेड युअर स्टडी. जर तुम्ही अभ्यासाला सुरुवातच केली नसेल तर तुम्हाला अडचण कुठून येणार? किंवा मग अभ्यासाला तुम्ही सुरू केलंय आणि तुम्ही सर्व अभ्यास करताय आणि तुम्हाला जर डिफिकल्टीज येत नसेल तर इट इज गुड अँड वेल, व्हेरी वेल. फॉर टुडे, आजचा आपला जे पिरियड आहे हे जनरल डिस्कशनचा आहे. इट इज जस्ट I will summarize here what we have studied, what we have completed. So dear students, BSc first year semester 2nd, paper 4th, developmental biology of vertebrates. Developmental biology of vertebrates. In this paper there is the total 4 units. Out of that 4 units, unit number 1st and unit number 2nd is completed. तुमच्यापैकी काही विद्यार्थी खूप सिन्सिअर आहेत. त्या विद्यार्थ्यांना माहित आहे की आपल्याकडे सिलेबस आलेला आहे. ते सिलेबसमध्ये 4 युनिट आहे. 4 युनिटामध्ये आपले 2 युनिट पूर्ण झालेले आहे, कंप्लीट झालेले आहे. सो इन द फर्स्ट युनिट देयर इज द इंट्रोडक्शन ऑफ डेव्हलपमेंटल बायोलॉजी. इन फर्स्ट युनिट द फर्स्ट चॅप्टर इज डेव्हलपमेंटल Introduction of developmental biology. Second chapter, early embryonic development. And third chapter, types of eggs. So in first unit, there are three chapters. घटक फर्स्ट मध्ये 3 प्रकरण आहे. पहिला प्रकरण आहे इंट्रोडक्शन ऑफ डेव्हलपमेंटल बायोलॉजी, दुसरा आहे अर्ली एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट आणि तिसरा आहे टाइप्स ऑफ एग्स. So these 3 chapters we have completed. Now the unit second, there are also the 3 chapters. So one chapter, gametes of frog. Next chapter from unit 2, frog immunology, and next chapter, that is 6th chapter, regeneration in chordates. So remember, there are 3 chapters in unit first and 3 chapters in unit second. So half of the syllabus is completed here, and it is the system when half syllabus is completed, there we have to arrange the test number 1 and tutorial number 1. So dear students, the test number 1 I will give you the question, and for the tutorial number 1 I will give the question. So 2 questions today I will give you. So you मेक ए टेस्ट ट्युटोरियल नोटबुक. याच्या आधीच्या सेमिस्टर मध्ये तुम्ही एक छोटीशी टेस्ट ट्युटोरियलची नोटबुक सबमिट केलेली आहे. तर तशीच टेस्ट ट्युटोरियलची एक छोटी नोटबुक बनवायची. आपले रोलिंग पेपर आणायचे. रोलिंग पेपरवरती वरती एक झेरॉक्स लावायचे टेस्ट ट्युटोरियलचं. तुम्ही ते फर्स्ट सेमिस्टर मध्ये केलेला आहे. तशी एक वही बनवायची घरी, आणि त्या वहीमध्ये सुरुवातीला तुमचं नाव, तुमचं वर्ग, सेमिस्टर, तुमचं रोल नंबर, तुमचं कॉलेजचं नाव, हे सर्व एका कोण्यामध्ये लिहायचं. आणि नवीन पेजेसवरती, पुढच्या पेजेसवरती टेस्ट नंबर 1 ध्यानात ठेवा, आधी टेस्ट नंबर 1 लिहायचं. वरती जे मार्जिन असते, ते वर जे मार्जिन असते वरच्या साईडला टेस्ट नंबर 1 टाकायचं. त्याच्यानंतर प्रश्न संपूर्ण लिहून काढायचा. तो प्रश्न मी जे देईल तुम्हाला ते लिहायचं, आणि त्याच्यानंतर आन्सर म्हणून हेडिंग टाकायची. इकडे बाजूला आन्सर, वरती क्वेश्चन, खाली आन्सर, आणि मग ते आन्सर काय प्रश्न विचारलेला आहे तसं त्याचं आन्सर बनवायचं, तसं उत्तर बनवायचं. टेस्टचे क्वेश्चन पूर्ण झालं की उजव्या साईडला नवीन पेजेसवरती, उजव्या साईडला, या लेफ्ट साईडचं कागद कोरं सुटलं तर सुटू द्या, नवीन पेजेसवरती, नवीन पानावरती राईट साईडला त्या तुमच्या टेस्ट ट्युटोरियलच्या नोटबुकला वरती समजवरती वरती जे मार्जिन आहे तिथे टाका ट्युटोरियल नंबर 1. असं ट्युटोरियल नंबर 1 टाका, आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लिहा क्वेश्चन, संपूर्ण प्रश्न लिहून काढा, त्याच्या खाली आन्सर, जसं तुम्हाला उत्तर बनवता येईल तसं लिहिता येईल तसं लिहायचं. तर आज मी तुम्हाला इथे 2 प्रश्न देणार आहे.
ते प्रश्न लक्षपूर्वक ऐकायचं आणि लिहून घ्यायचं. सो आय विल गिव्ह द क्वेश्चन. पहिला प्रश्न लिहा. टेस्ट फर्स्ट. क्वेश्चन म्हणजे टेस्ट फर्स्ट साठीचा क्वेश्चन लिहा. व्हॉट इज डेव्हलपमेंटल बायोलॉजी? व्हॉट इज डेव्हलपमेंटल बायोलॉजी? क्वेश्चन मार्क. दे राइट कंटिन्यू. डिस्क्राइब types of eggs. Describe types of eggs on the basis of amount of yolk. On the basis of amount of yolk. Then write tutorial number first. Then write question for the tutorial. Describe structure of sperm. Describe structure of sperm and structure of ovum. या प्रश्नामध्ये तुम्हाला describe structure of sperm and structure of ovum of frog. पहिला प्रश्न टेस्ट फर्स्ट साठी आणि दुसरा त्याच्यानंतरचा ट्युटोरियल फर्स्ट त्याच्यासाठी प्रश्न. या दोन युनिटवरती टेस्ट फर्स्ट आणि ट्युटोरियल फर्स्ट. टेस्ट फर्स्ट आधी लिहायचं, ट्युटोरियल त्याच्यानंतर लिहायचं. दिस इज फॉर द कंटिन्युअस असेसमेंट फॉर इंटरनल मार्क्स. इंटरनलचे जे 10 मार्क आहे तुम्हाला 5 मार्क साठी ही ह्या टेस्ट असतात आणि 5 मार्क ह्या प्रेझेंटीला असतात. जर तुम्ही मॅक्झिमम प्रेझेंट असेल तर तुम्हाला 10 पैकी 10 मार्क मिळतात. त्याच्यासाठी प्रेझेंटी महत्वाची आहे. आजचं जे पिरियड झालं याची सुद्धा प्रेझेंटी पाठवून टाका. लवकरात लवकर प्रेझेंटी पाठायची. प्रेझेंट सर आणि तुमचं नाव. प्रेझेंट सर पुढे तुमचं नाव. आता हे 2 प्रश्न तुम्हाला लिहून दिलेले आहे. हे 2 प्रश्न व्हॉट्सअप ग्रुपवरती सुद्धा मी टाकतो. व्यवस्थित लिहा. For today it is sufficient. So thank you very much.